आज जोगेश्वरीत स्थानिक उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी एक आगळंवेगळं स्वदेशी महोत्सव सुरू झाला आहे. स्वदेशी हाट या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवाई मैदान जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी भरलेल्या या खास प्रदर्शनात स्थानिक उत्पादक, महिला बचत गट, युवा उद्योजक आणि विविध स्वनिर्मित वस्तूंना एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्याची गरज यावेळी व्यक्त केली. स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शन 12, 13 आणि 14 डिसेंबर या 3 दिवसांसाठी सर्वांसाठी खुले असणार असून सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत नागरिकांना भेट देता येणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. काय अधिक माहिती द्या. स्वदेशी हाट म्हणजे बाजार हाट म्हणतो ना, त्यामुळे स्वदेशी हाट असा तो मागचा शब्द घेऊन तो सर्व कार्यकर्त्यांनी तो शब्द हे केलेला आहे. त्या पद्धतीने जवळजवळ 60 स्टॉल इथे लागलेले आहेत. आत्ताच त्याचं उद्घाटन करण्यात आलं माझ्या हस्ते. आणि इथं महिला ज्या असतील किंवा जे कोणी स्वतःचं उत्पन्न करणार असतील तर त्या लोकांना प्राधान्य द्यावं ह्या माध्यमातून हे केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे की भारताची लोकसंख्या 1 नंबरला पोचलेली आहे देशाची. पण 1 नंबरला पोचलेली असताना देखील आपण सर्व सर्वाइव्ह करतोय. सर्व देश सर्वाइव्ह करतोय. कोणी भुकं नाही आहे देशामध्ये. कोणी ना कोणी काही ना काही उद्योग असते. याचाच फायदा असतं की तुमची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होऊन जाते याच्यामध्ये. मी जे आता उदाहरण दिलं तर 100 रुपये माझ्याकडे असतील तर त्या 100 रुपयाला तुम्ही मोमेंट असेल तर 100 रुपये माझ्याकडनं तुमच्याकडे आले, तुमच्याकडनं यांच्याकडे आले, यांच्याकडनं यांच्याकडे आलं. ती रोलिंग झाली पाहिजे. ती रोलिंग होते. या इथं आपल्या देशामध्ये मातीपासून दगडापासून सर्वच विकलं जातं. फक्त डोकं वापरलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही डोकं वापरलं तर सर्व काही. म्हणून आम्ही काय सांगतो, ज्या वेळेला बचत गट आम्ही सांगतो माझ्याकडे 200 आहेत, माझ्याकडे 300 आहेत, फक्त इलेक्शनच्या वेळेला आपण त्यांना हे करायचं तर नाही. तर त्यांना त्यांच्या माध्यमातून मी आता पापडाचं उदाहरण दिलं. पापड जर घालणार, आणि पापड तुम्हाला माहिती आहे मुंबई शहरामध्ये हजारो हॉटेल्स आहेत, 5 स्टार देखील आहेत. मुंबईच नाही म्हणजे राज्याचं म्हणतो, राज्यात नाही देशात. तुमच्या गोष्टीला जर चव आली तर तुम्ही तिथे खायला जाता. तुम्ही एखादं चांगलं हॉटेल, तुम्ही आपल्याकडे नॉनव्हेजची 2 हॉटेल आहेत विटीला, त्यांचं मी नाव घेत नाही, बाकीचे पुन्हा मला बोलतील की तुम्ही आमचं नाव नाही घेतलं. तर तिथे खायला बाहेरच्या राज्यातनं देखील माणसं येतात, पाहुणे आले तरी देखील. तर तशी तुमच्या हाताला जर चव असेल तर तुम्ही त्याची ती मार्केटिंग केलं तर तुमचा बिझनेस तो त्या पद्धतीने. सत्कार तुम्ही साधं गोरेगावचं माझ्या इथे सत्कारला त्या शौचालयाच्या बाजूने जातात वर, अर्धा तास थांबायला लागतं. तो वास घेत देखील, पण तरी देखील माणसं थांबतात. का तर त्यांच्या हाताला ते बनवतात, त्याला चव आहे, त्यांना त्याचं रेसिपी सापडली. तर ती रेसिपी आमच्याकडे तर साळवीचं आता नाव घेतलं, त्याची मिसेस जी लोणचं जे बनवतं तर अप्रतिम बनवतं, अप्रतिम. तर म्हटलं मी आपल्या इथून बाकी नको, चला पापड आहे ना, एक पापड घेऊया, लोणचं घेऊया. त्या बाईनं मला कळतं ना, तर त्यांना मेन करून त्यांच्याकडे त्यांच्या माध्यमातून ते उत्पन्न केलं आणि त्यातनं जर प्रॉडक्ट तुम्ही निर्माण केलं आणि पापडाला तुम्ही दिवसाला 1000 किलो पापड जाऊ शकतो तुमचा या मुंबईमध्ये. तर तो जर उद्योग मला करता आला या इथल्या याच्या दृष्टीने तर मी त्याला देखील प्राधान्य देणार आहे. कारण माणसाला हात देणं गरजेचं आहे. जर काही महिला असतील ना, आम्ही वाशीवरनं वस्तू म्हणजे खाण्याच्या वस्तू आणतोय, कांदे आणतोय, बटाटे आणतोय, मेथी आणतोय, हे आणतो, ते साफ करतोय, ते पॅकिंग करतोय, ते देतोय. फिश आणतोय, मी फिश आणून इथे आम्ही फ्रीजर ठेवले आणि त्याच्या माध्यमातून त्याने ते केलं. तर असं काहीतरी त्यांना त्यांच्याकडनं कल्पना घेण्यापेक्षा आता मला आता वाटतं मीच काहीतरी कल्पना दिली पाहिजे. तर त्यातनं मला सांगा की हे सर्व उद्योजक आहेत, ह्याला सेंट्रलाइज करता येऊ शकतं का? म्हणजे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी केंद्राच्या ज्या काही योजना आहेत त्या आणतोय. याच्यामध्ये आता आम्ही रोजगार मेळावा करतोय. केंद्रीय मंत्र्यांशी माझी बोलणं झालेलं आहे. त्यांचे सचिव देखील आणि बाकीचे लोक मला येऊन IRS ऑफिसर माझ्या इथे बंगल्यावरती येऊन गेलेत. तर त्या माध्यमातून एक रोजगार कंपन्यांना घेऊन मी तिथे तात्काळ नोकऱ्या मिळाल तेही करतोय. आणि अशा पद्धतीने स्वयंरोजगाराच्या बाबतीमध्ये देखील आमची मिनिस्ट्री इथे येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील केंद्राचा पैसा हा इथं आणणं. जसं मी म्हणतोय की PMAY पंतप्रधान आवास योजना 2 जे पहिलं ग्रामीण होतं आता शहरी आहे, तर तो देखील पैसा मी आणतोय. तर असे प्रत्येक उद्योग जे केंद्रातनं काहीतरी इतक्या दिवस कोणी प्रयत्न केले नव्हते मी आता करतोय. तर मला ते विजन